त्याचे एवढी लांब लाईने मला उशीर कसं होणार असा विचार त्यांच्या मनात आला. तेवढा प्रत्यक्ष गजानन महाराज त्यांनी समोर उभे राहिले आणि बोलले, अरे तू इथे कशाला उभा आहेस? तिकडे लोक तुझी वाट बघताय, तू लवकर तिकडे जा. महाराजांनी कोणत्याही परिस्थितीत अमावस्या चुकवली नाही. किती आदेश असो, किती त्रास असो, किती काम असो, पण एकही अमावस्या त्यांच्या नेमून दिल्या होत्या पहिल्यापासून त्या शेवटच्या 82च्या अमावस्येपर्यंत त्यांनी कधी अमावस्या चुकली नाही. अमावस्या फार महत्वाची आहे. अमावस्याला चांगली शुद्ध कामं करावी आणि आपल्याला महाराजांनी शुद्ध आणि गोड कामं करायला शिकवलेलं आहे. आपल्याला जे मंत्र दिले ते सगळे गोडे मंत्र आहेत. एकही त्याचा कडवा मंत्र, कोणाचाही वाईट करायचा मंत्र आपल्याला दिलेला नाही. असो तर आजच्या अमावस्येचं सगळ्यात दुसरं महत्वाचं असं आहे महत्व की आज ह्या अमावस्येला देवेंद्रनाथ महाराजांनी कानिफनाथच्या मंदिरामध्ये जी कानिफनाथची मूर्ती आहे ती आजच्या अमावस्येला बसवली. कळलं? हा फार मोठा योग त्यांनी चालू घेतलेला आहे. ऍक्च्युली त्या कार्यासाठी त्यांना खूप विरोध होता गावातल्या काही लोकांचा, मुसलमान लोकांचा, सर्व. त्या सगळ्यांना बरोबर चकवा देऊन आणि अत्यंत कल्पकतेने युक्ती वापरून त्यांनी मूर्ती आणि पोलीस बंदोबस्त होता. खूप लोक विरोधात होते, खूप लोक त्यांना मारायला आले होते, कळलं का त्यावेळेला. परंतु त्या कोणाची पर्वा न करता मग देवनाथांनी अत्यंत युक्तीने ही मूर्ती बसवलेली आणि वादक गाजर बसवले. त्या बँड होता, पोलीस वादंती होती, गुप्तपणे बसवली नाही पण युक्तीने बसवली आणि एकदा मूर्ती बसवली होती. त्या स्थानाचं पूर्णपणे हिंदुत्वकरण त्यांनी केलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. लोकांना माहित नाही. लोक काय करतात, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतात. बाहेर काय चाललंय, कोणतं काय करायचं का नाही करायचं, कारण देवाशी काही देणं घेणं नसतो, पण राजकारणात आम्हाला मोठेपणा मिळावा, तर आम्ही काही म्हणून त्याचं श्रेय आम्हाला मिळावं म्हणून लोक भांडत असतात. परंतु त्याने त्याचं कोणतेच स्वतः श्रेय घेतलं नाही, गाजावाजा केला नाही, पेपरमध्ये छापून आणलं नाही, तर लाऊडस्पीकरवरून काय बोलले नाही, फक्त इथे काय बोलशील तेवढं आणि मी केलं मी करून कोणाला सांगायला गेले नाही. पण त्यांनी हे इतकं मोठं देवस्थान अवघडपणे सोडवलं आणि आपल्या हिंदूच्या ताब्यात आणलेले आजच्या अमावस्येला. हे आजच्या अमावस्येचं महत्व आहे. दुसरं असं मग अशी बोलतो की खूप वर्ष पहिल्यापासून आम्ही त्या अमावस्येला येतो. खगेंद्रनाथ महाराजांच्या बरोबर आम्ही यायचो, त्यांच्या वेळा इकडे यायला लागलो. तर त्यांच्याबरोबर एकदम आमच्याबरोबर एकदम त्यांना बोलले एका अमावस्येला की बाबा आम्ही इथे अमावस्येला येतो, या सौरभच्या अमावस्येबद्दल बोलतो की, पण त्यामुळे आमच्या घरी आमच्या पितरांचं पान हवा ठेवता येत नाही, तर आम्ही काय करावं, यावं की न यावं. खगेंद्रनाथ महाराजांनी एक दिवशी देवनाथ महाराजांना हा प्रश्न विचारला, बाबा अशी अशी लोकांची समस्या आहे, लोक इथे येतात भक्तीने, त्यांचा विश्वास आहे, निष्ठा आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या मनात थोडं किंतु आलेलं आहे, काय करायचं, त्याला मी काय उत्तर देऊ. देवनाथ महाराजांनी एका आदेशात सांगितलेलं आहे, सगळ्यांनी ऐका. म्हणून मी नेहमी आग्रह करतो सगळ्यांना की काही असेल तरी तुम्ही ह्या अमावस्येला इथे या. देवनाथ महाराजांनी काय सांगितलं, जे कोणी माझे भक्त ह्या अमावस्येला इथे येतील आणि त्यामुळे ते त्यांच्या पितरांचं पान ठेवू शकणार नाही, त्यांच्या पितरांना मी जेवू घालीन. हे भाग्यवान आज तुमच्या पितरांना स्वतः देवनाथ महाराज जेवू घालणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व पितृदोषातनं मुक्त झाला असाल असं मी सर्वचरणी प्रार्थना करतो. आता मी सगळ्यांच्या तर्फे पान ठेवणार आहे. मी जेव्हा तिथे वरती पोहोचेल तेव्हा तुम्ही आपापल्या पितरांची नावं घ्या तिथे आपल्या मनातल्या मनात आणि आम्ही तुमचा मान ठेवतो, तो स्वीकार करा, शांत व्हा, तृप्त व्हा, आम्हाला आशीर्वाद द्या. आमच्या कोणत्या कार्यामध्ये कोणत्या अडचणी होऊ नका, आमच्या काय अडचणी असेल ते तुम्ही तुमच्या कृपेने दूर करा अशी तुम्ही सगळ्यांनी मनाच्या मनात प्रार्थना करा. आदेश. जय श्री